घडामोडी। कळवा परिसरातील एका इमारतीमधील घराच्या प्लास्टरचा काही भाग कोसळून 4 जण जखमी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय। सर्व जखमी व्यक्तींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। या जखमी व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले। ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात धोकादायक व अति धोकादायक इमारतींच्या प्लास्टरचा काही भाग कोसळण्याचे प्रकार घडतात। अशा घटनांमध्ये नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत। मात्र यंदा पावसाळ्यापूर्वी शहरात अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या असून आज सकाळी कळवा परिसरात अशीच एक घटना घडली आहे। कळवा येथील खारेगाव परिसरातील कावेरी हाईट्स जवळ तनुजा इमारत प्रेमनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। तनुजा सोसायटीची इमारत तळाधिक 3 मजली असून या इमारतीचे बांधकाम 25 ते 30 वर्ष जुने आहे। या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील 204 या क्रमांकाची रूम महेंद्र खरात यांच्या मालकीची आहे। या रूमच्या बेडरूममधील प्लास्टरचा काही भाग आज सकाळी पडला। या घटनेची माहिती मिळताच कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अतिक्रमण विभाग यांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत घरातील 4 व्यक्तींना दुखापत झाली। तसेच घरातील उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळवण्यात आली असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। या घटनेमध्ये 4 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारादरम्यान घरी सोडण्यात आले आहे। महात्मा फुले मंडईतील मसाला मार्केटमधील 7 मसाला गिरण्या ठाणे महापालिकेने सील केल्यात। या गिरण्यांमध्ये असलेल्या मोठ्या यंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक व मंडईतील सदस्यांनी केली होती। स्थानिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सहाय्यक आयुक्त स्थावर विभाग राजेश सोनावणे, नौपाड्याचे सहाय्यक आयुक्त सोपान बाईक यांनी या मसाला गिरण्यांची पाहणी केली। या गिरण्यांमध्ये मोठी यंत्रसामुग्री असल्याने या गिरण्या मंडईऐवजी औद्योगिक क्षेत्रात असायला हव्यात। या यंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते। सुमारे 100 डेसिबलपर्यंत ध्वनी पातळी येथे नोंदवण्यात आले। त्यांना मार्च 2025 मध्ये ध्वनी प्रदूषणाबाबतची नोटीसही बजावण्यात आली होती, तरी या गिरण्या सुरूच होत्या। त्यामुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे पालन करत नसल्याने त्या सील करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली। पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्याचे ठाणे महापालिकेने खोदकाम केल्याने त्याचा फटका गरजेच्या वेळी नागरिकांना सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडीत उन्हाच्या चटक्याचा ताप करीत असताना ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा धोका ठाणेकरांसमोर उभा राहिला आहे। जलवाहिनी टाकण्यासाठी गेले 2 महिने येथील रस्त्याचे खोदकाम सुरू आहे। पूर्व द्रुतगती महामार्गावर वडाळा, घाटकोपर, कासारवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे। मेट्रो मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठिकठिकाणी लोखंडी मार्गाविरोधक उभारले आहेत। त्यामुळे रस्ते अरुंद झाल्याने वाहन चालक सेवा रस्त्याचा वापर करतात। येथील कॅडबरी जंक्शन परिसरात मॉल, एक खाजगी रुग्णालय आहे। तसेच सेवा रस्त्यालगत लोकवस्ती आहे। शनिवारी, रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवसात मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्याची संख्या अधिक असते, त्यामुळे वाहनांचा भार वाढतो। असे असतानाच केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेच्या अंतर्गत पालिकेने वर्तकनगर आणि लोकमान्यनगर विभागातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे। या कामासाठी महापालिकेने 2 महिन्यापूर्वी कॅडबरी जंक्शन ते विवियाना मॉलपर्यंत सेवा रस्त्याची एक वाहिनी पूर्णपणे खोदले। त्यामुळे सेवा रस्त्याच्या एकाच मार्गिकेतून दोन्ही दिशेकडील वाहनांची वाहतूक सुरू आहे। त्यामुळे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। याबाबत ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी विचारले असता मे महिन्याच्या अखेरीस सेवा रस्ता पुन्हा डांबरीकरण करून सुरू केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
ठाणेकरांना वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून मुंबई पाठोपाठ ठाणे शहरातील हवाई टॅक्सी प्रकल्प राबवण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला असून या प्रकल्पासाठी एका खाजगी कंपनीमार्फत सर्वेक्षण करण्याबरोबरच आवश्यक त्या परवानगी घेण्यात येणार आहेत. या कामासाठी ठाणे महापालिकेने संबंधित कंपनीला परवानगी दिल्याने हवाई टॅक्सी प्रकल्प उभारणीच्या दिशेने पहिले पाऊल पडल्याचे चित्र आहे. ठाणे शहराची लोकसंख्या आजच्या घडीला 25 लाखाच्या पुढे गेले. ठाणे शहराचे दिवसेंदिवस नागरिकीकरण होत असून यामुळे शहरातील लोकसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या नागरिकीकरणाबरोबर वाहनांच्या संख्येची वाढ झाली, त्यामुळे रस्ते मार्गावर वाहनांचा ताण वाढून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी रस्ते रुंदीकरण मोहीम राबवण्यात आली होती, परंतु वाढत्या वाहन संख्येमुळे शहरातील कोंडी फारशी कमी होऊ शकलेली नाही. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, खारेगाव ते गायमुख खाडी किनारी मार्ग, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग आणि मेट्रो यासारखे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मेट्रो तसे अंतर्गत मेट्रो प्रकल्पापाठोपाठ आता हवाई टॅक्सी प्रकल्प राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पाकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेणे आणि सर्वेक्षण करण्याचे काम न्यूट्रॉन EV मोबिलिटी लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात येणार असून त्यासाठी ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू असलेली सर्व विकास कामे येत्या 20 मे पर्यंत पूर्ण करावीत. घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या कामांवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधावा. पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. तसेच पावसाळा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काल झालेल्या बैठकीत सर्व प्राधिकरणांना दिल्या आहेत. मान्सूनपूर्व कामाचा आढावा तसेच मान्सून कालावधीत करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDचे अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, रेल्वे आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मान्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावे. भरतीच्या वेळावर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज राहावे. तसेच सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. तसेच MMRDने मान्सूनपूर्वी सर्व रस्त्यांची आवश्यक देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी. रस्त्यावर खड्डे पडून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तेथील बॅरिकेड काढून घ्यावेत. तसेच तत्वज्ञान विद्यापीठ येथे सुरू असलेल्या रस्त्याची कामे 20 मे पूर्वी पूर्ण करावीत असे आदेश देण्यात आले आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.